वाळूंज जवळील गावांच्या हस्तांतरण नको, स्वातंत्र्य नगरपालिका हवी. वाळूंज महानगर कृती समिती सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडे करणार मागणी. सिडको वाळूंज महानगर 1, 2 आणि 4 परिसराला लागून असणाऱ्या गावांची लोकसंख्या विचारात घेता या ठिकाणी स्वतंत्र नगरपालिका तयार होऊ शकते. त्यासाठी सिडको वाळूंज महानगर बचाव कृती समिती प्रयत्नात असून तसेच पत्र लवकरच सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांना देणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी दिली आहे. मागील काळात सिडको प्रशासन या परिसरातील गावे मनपाकडे हस्तांतरित करण्याच्या तयारीत होते, परंतु तेथील 17 रहिवाशांनी एकत्र येऊन सिडको प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने सिडकोला विकास कामे पूर्ण करण्याबाबत सुनावले. त्यानंतरही सिडको करून विकास कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे कृती समितीच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न केला जात होता. त्यातूनच सिडकोने तब्बल 208 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली. पावसाळा समाप्त होताच सिडकोचे विकास कामे सुरू केली जाणार असल्याचे सांगितले आहे. आज सिडको वाळूंज महानगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून बैठक तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते. मी अध्यक्ष नागेश कुठारे आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सिडको वाळूंज महानगर प्रकल्प 2020 मध्ये ठराव घेऊन हस्तांतर करण्यासाठी राज्य शासनाकडे त्यांनी प्रस्ताव दाखल केला होता. त्यासाठी आम्ही शासन प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र त्याला आम्हाला निराशाच आमच्या हाती पडली. त्याच्यानंतर माननीय हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयात आम्ही याच्याबद्दल दाद मागितली आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला विकासाचं मॉडेल दाखवलं होतं ते पूर्ण करून हस्तांतर करावे अशी आम्ही प्रमुख मागणी त्यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय नोटीसा बजावल्यानंतर सिडकोकडून कामास सुरुवात झाली. मात्र सिडकोने जो काही ठराव घेतला होता ते अत्यंत दुर्दैवी होता आणि आमची आज सुद्धा तीच मागणी आहे की सिडकोने ज्या पद्धतीनं एक मॉडेल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये सेवा सुविधा भूखंड असतील, मुख्य रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, पूल असतील, सर्व्हिस रोड असतील, मलनिस्तर प्रकल्प असेल किंवा विविध सेवा सुविधाचे भूखंड असतील यांचा विकास करावा. अन्यथा सिडको बचाव समिती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन सुद्धा उभं करेल. आणि सध्या सिडकोचे संचालक म्हणून माननीय संजय शिरसाट साहेब यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांना सुद्धा आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना आम्ही शुभेच्छा पण सर्वप्रथम देतो आणि त्यांना विनंती सुद्धा करतो की सिडको या ठिकाणी जे काही सेवा सुविधाचे भूखंड आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये डिनोटिफिकेशन करून त्या ठिकाणी स्टेडियम असो, गार्डन असो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाकडून होत आहेत. त्याचं एकच कारण की सिडकोने ते रिझर्वेशन केलेलं नाही, ते शेतकऱ्यांना मुआवजा दिलेला नाही म्हणून त्या ठिकाणी होते. नगर 3ला सुद्धा शासनाने विधान भवनामध्ये ठराव घेऊन डिनोटिफिकेशन केलेलं आहे. अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. 40 वर्षापासून ती जमीन त्यांनी ॲक्वायर करून ठेवलेली आहे आणि शेतकऱ्याला रस्त्यावर उभं केलेलं आहे, रस्त्यावर आणलेलं आहे त्यांना. आणि ते आज इकडं नाही तिकडं नाही, आज ते म्हणतात EMRDकडे, सिडको म्हणतात आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे त्यांना आज कुठेही आज त्यांना मेल्याशिवाय किंवा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे नगर 3ला सुद्धा त्या ठिकाणी सिडकोनी शासनाने पुनर्विचार करावा आणि नगर 3चा सुद्धा कंपल्सरी जो काही रिझर्वेशन आहे ते घेऊन त्या ठिकाणी विकास करावा. याचं कारण असं आहे की वाळूंज महानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वसाहत वाढत आहे आणि त्या ठिकाणी लोकांची मागणी सुद्धा आहे. आपण पाहतोय की आजूबाजूला बेकायदेशीर वसाहत निर्माण होती. या ठिकाणी सिडकोनी लवकरात लवकर हा प्रकल्प तो सुद्धा कंटिन्यू करावा. वाळूंज महानगर सरकार त्यांनी हे करावं. अन्यथा आम्ही सिडको प्रशासन, शासन या सर्वांच्या विरोधामध्ये जनआंदोलन सुद्धा उभं करू आणि माननीय उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तिथं सुद्धा आम्ही दाद मागू. धन्यवाद. आपल्याकडे निश्चित होती तेवढं लोकसंख्या तिसगाव 50,000, वडगाव 1,00,000, रांजणगाव 1,00,000, पंढरपूर 30-40,000, 50,000, पाटोद्यासारखं गाव आहे, वळदगावसारखं गाव आहे, वाळूज आहे, जोगेश्वरी, रांजणगाव, शरणापूर, साजापूर हा जो असा पट्टा आहे. आज जर नव्याने नगरपालिका केलं तर आपल्या परिसरात निश्चित चांगल्या प्रकारे विकास होईल आणि 20/30ला कुठेतरी आळा बसेल, चांगली सुरक्षित वसाहत निर्माण होईल. त्याच्यासाठी सुद्धा आपण माननीय संजय शिरसाट साहेबांना विनंती करणार आहोत. आता या ठिकाणी नगर 3चे सहकारी आमचे मित्रमंडळ त्यांचा बऱ्याचदा फोन आला होता मला. मी त्यांना सुद्धा सांगितले व तुम्ही सुद्धा एखादा शासनाने निर्णय घेतला तर त्या निर्णयाला रद्द करण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे. तुम्ही जर रास्त मागणी तुम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे तुम्ही जर दाखल केली, त्यांनी जे काही नोटिफिकेशन काढले त्या नोटिफिकेशनला तुम्ही जर उच्च न्यायालयात दाद मागितली की तुम्ही 30 वर्षापासून आमचे रिझर्वेशन टाकून ठेवले, आम्हाला स्वप्न टाकून ठेवलं आणि तुम्ही अचानक EMRDकडे हस्तांतर करतात किंवा इकडे तिकडे करतात. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सिडको म्हणले लोक डोळे झाकून प्लॉट घेतात, घर घेतात, पण ते सुद्धा आज वंचित त्या विकासापासून आहेत आणि त्यांच्या सर्वांना शेतकरी बांधवांना सुद्धा मी विनंती करेन की तुम्ही एक अशी बैठक लावा. आम्ही सुद्धा तिकडे येतो. हे सिडको वाळूंज महानगर 3 बचाव कृती समिती आपण नव्याने परत एक स्थापन करू. स्वतंत्र तुमच्यासाठी आपण भांडण करू. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होऊ घातल्या. तुम्ही सर्व शेतकरी एकत्र या. जो कोणी राजकीय व्यासपीठ तिकडे येतील तुम्ही दोघांनाही बोला किंवा आमचा हा असाचा विषय आहे आणि तुम्ही हा करा.
आम्ही सुद्धा नक्कीच तुमच्यासोबत आहोत आणि पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती करेल की निलेश भारती, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर.